नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जॉन रॉल्सच्या थेरी ऑफ जस्टिसमधला वेल ऑफ इग्नोरन्स हा कन्सेप्ट समजून घेणार आहोत. वेल ऑफ इग्नोरन्स म्हणजे जे आहे अज्ञानाचा पडदा. आता जॉन रॉल्सने जे आहे न्यायाची जी संकल्पना सांगितलेली आहे त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे काय, लिबर्टी प्रिन्सिपल्स आणि एक डिफरन्स प्रिन्सिपल जे आहे. लिबर्टी प्रिन्सिपल्समध्ये काय आहे की माणसाला जे आहे लिबर्टी असली पाहिजे, फ्रीडम असलं पाहिजे, त्याला त्याचे राईट्स एन्जॉय करता आले पाहिजे आणि हे सगळं करत असताना डिफरन्स पण जे आहे तो ॲक्सेप्टेबल आहे. पण कंडिशन आपलं आहे की या डिफरन्सेसमधून किंवा आपण जे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस वगैरे करत जातो या सगळ्या ह्याच्यातून लिस्ट ॲडव्हान्टेज जो आहे म्हणजे आपल्या समाजातला जो दुर्बल घटक आहे त्याला जर काहीतरी बेनिफिट्स मिळत असतील तर तो सिनॅरिओ तिच्यामध्ये वर्क होऊ शकतो, त्याला तो होकार देतो. आता हे सगळं करण्यासाठी जे आहे की आपल्याला जर रिसोर्सेस डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत तर मग त्याच्यासाठी एक प्रक्रिया महत्त्वाची आहे. ही प्रक्रिया म्हणजेच एखादी पॉलिसी जी आहे तर ती कशी डिफरन्शिएट करणार किंवा ती कशा पद्धतीने जे आहे बनली पाहिजे. मग आता हे करत असताना जे आहे त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या होत्या, ओरिजिनल पोझिशन आणि वेल ऑफ इग्नोरन्स. आता वेल ऑफ इग्नोरन्स ही गोष्ट काय बघा, अज्ञानाचा पडदा म्हणजे काय ना की जर मला उद्या एखादी पॉलिसी बनवायची असेल तर मी कशी पॉलिसी बनवू शकतो, तर माणूस हा मुळातच सेल्फिश आहे असं मॅकियावेली म्हटला होता. आणि त्यामुळे जे आहे की मला जर एखादी पॉलिसी बनवायची तर माझ्या फायद्याच्या गोष्टी काय आहेत त्या मी पॉलिसीमध्ये टाकणार आहे असं एकदम बेसिक आहे. म्हणजे माणसाची जात, धर्म, तो कुठल्या जेंडरचा आहे याचा विचार करून तो त्याच्यासाठी तशी पॉलिसी बनवू शकतो. ओके, जसं लॉबिंग असतं बघा, अमेरिकेसारख्या देशामध्ये लॉबिंग जे आहे ते लीगल आहे, भारतामध्ये जे आहे तर ते लॉबिंग जे आहे तर ते इलिगल आहे, परंतु तरी पण पडद्यामागे जे आहे या गोष्टी चालतात. मग जॉन रॉल्सचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे जर सगळं विसरलात की तुम्ही कुठल्या जातीचे आहात, धर्माचे आहात, तुमचं जेंडर काय आहे असं सगळं विसरलात, एक फक्त ह्युमन बिईंग म्हणून जर तुम्ही पॉलिसी बनवली तर ती पॉलिसी कशी राहील, जस्ट राहील, न्याय्य राहील. तुम्ही जे आहे स्वतःला कुठलेही बेनिफिट्स चुकीच्या पद्धतीने घेणार नाही. उलट हिच्यामुळे काय होईल की ज्या समाजापासून जे आहे दुर्लक्षितलेले घटक आहेत त्यांच्यासाठी अजून चांगलं फेअर आपण पॉलिसी बनवू शकतो आणि डिस्ट्रीब्युशन जे आहे रिसोर्सेसचं ते चांगलं करू शकतो. त्याच्यामुळे पॉलिसी बनवत असताना जे आहे तर तुम्ही कसल्याही पद्धतीने हे गृहीत धरू नका. आणि ही एक हायपोथेटिकल कंडिशन आहे, काल्पनिक आहे बघा, असं होऊ शकत नाही हे त्यालाही माहीत आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे की हे हायपोथेटिकल आहे की आपण सगळं विसरून जाणं आणि तिच्यातून जे आहे पॉलिसी बनवणं. सो तो अज्ञानाचा पडदा हेच आहे की त्या पडद्याच्या पलीकडं जे आहे, इकडं जे आहे तुमची जात, धर्म, जेंडर सगळ्या गोष्टी आणि इकडं जे आहात तुम्ही प्लेन फक्त एक व्यक्ती म्हणून जे आहे पॉलिसी बनवता आणि तुम्ही ना स्वतःसाठी कुठले बेनिफिट्स घेता ना तुम्ही जे आहे बायस्ड राहता. हिच्यातून एक चांगली जे आहे न्याय्य व्यवस्था निर्माण होऊ शकते. धन्यवाद.